नमस्कार मित्रमंडळींनो, स्वागत आहे तुमचं ऊसतोडी जीवन या चॅनल मध्ये. तर आता पहाटचे 4:30 वाजलेत. आता आपण 16 खेपाला निघालो. कारखाना आहे आमचा. तर मित्रमंडळींनो, आलोच बघा आज बघत बघत 16 खेपाला. थोडं अंगातलं हिव जाऊ देतो. पगडे आण पाला, तिकडे फडत जरा पाला जास्त आहे. आण पाला. धुकं इकडे जास्त पडते बघा, या नदीमुळं. वारणा नदी त्या जवळ, त्याच्यामुळे धुकं पडतं. या चला बरं, आता एवढा लास्ट कवळा शेका. अंगातला गारवा आता कहर बी निघणारच नाही. ऊस तोडताना जातोय पळून. मित्रांनो, गारवा ऊस तोडल्याशिवाय जात नाही बघा. किती बी आपण तापा, जाळी इजला की अजून अंगात थंडी शिरतीच. आता एवढा शेक शेकतो, करतो चालू तोडायला. तर मित्रमंडळींनो, एवढं झालं बघा तोडून. थोडा खाना 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 खाना. तर मित्रमंडळींनो, झालं बघा तोडून. कुठून पाठ कुठून आणली बघा. तेव्हा ते ट्रॅक्टर उभं तिकडे दिसलं का, तिथून आणली पाठ इथवर. हे बघा इतकं तोडलंय.
काय पद्धत झाली काय पात्र न्यायची गाडी काय माहिती. तरी बी गाडी भरत का ते काय नको. काय होणार सोड तू हं? तर मित्रांनो बघत बघत निघली आजची 16वी खेप. चला पण लय लांब भरावं लागलं बघा आज भलतच पुरे हातापायी. तर मित्रमंडळींनो आलो आता रस्त्यावर निघू आता हळूहळू. चला चला निघू. तर मित्रमंडळींनो आपण ह्या 8 दिवसात काय टिपण्याचा रिप्लाय दिला नाही तर आता आपण टिपण्याचा रिप्लाय देऊ. पहिले मित्र आहेत किशोर भाऊ ब्लॉग. ते काय म्हणतात, काळजी घ्या दादा, खूप थंडी असेल. आम्ही किशोर दापके, देगावकर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तर धन्यवाद भाऊ. आणि दुसरं सुमित जमाले. आणि तिसरे मित्र आहेत राहुल दादा, दीपक गंगारडे, संतोष पाटील, अंकुश गीते. ते म्हणतात खूप छान काम करता भाऊ तुम्ही. होय भाऊ, केल्याशिवाय मार्ग नाही. आणि लक्ष्मण मारकर, गंगाखेड, वाशिम. धन्यवाद भाऊ. आणि नंतर अंकुश कसबे, पुणे. आम्हाला राग नाही येणार कमेंटचा रिप्लाय नाही दिला तरी. तर धन्यवाद भाऊ, समजदार आहात तुम्ही पण. मी पण समजदारच आहे, कारण आपलं चॅनल जे आहे ना सगळं समजदार माणसांचं आहे. आणि नंतर मायाताई काय म्हणतात, वा खूप कष्टाचं काम आहे, थंडी खूप वाढली आहे, काळजी घ्या, सांभाळून काम करा. होय ताई, करावाच लागते, नवीलाच असतो. तर नजर चुकीनं कोणाचं नाव राहिलं असेल तर कृपया करून मला मराठीमध्ये नाव टाकत जा तुमचं. कारण तुम्ही कमेंट जरी मराठी केली तरी तुमचं नाव यूट्यूबला मराठीमध्ये नसतंय. त्याच्यामुळं मला वाचायला अडचणी येतात. मराठी असेल तर मग पटापट वाचता येतं, आणि इंग्लिश असेल तर मग मुलाकडून वाचून घ्यावं लागतंय. ते बी दिवसभर कामाने कंटाळतोय आणि मला भांडतोय. मग तुमचं काय रोजच त्याच्यासाठी तुम्ही काय करीत जा, मराठीमध्ये तुमचं नाव टाकत जा कृपया माझ्यासाठी. मी प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी तुमचं नाव घेईल अवश्य. धन्यवाद. भेटू द्या, सपोर्ट करीत राहा, कारण कोणाच्या तरी आशीर्वादाशिवाय
कुणाचं भलं होत नाही. तसंच तुमचा आशीर्वाद पण मला हवा आहे. काही कमेंट व्हिडिओ बनविल्यानंतर येतात, त्यांची नाव उद्या घेतली जातील. कुणी राग मानू नका. धन्यवाद.